राधे राधे, कशा आहात सगळे? चुलीवर भाकरी करायचा आनंद काही वेगळाच असतो. आता ज्याला आनंद वाटतो त्याला आनंद, ज्याला नाही वाटत त्याला खूपच कंटाळा येतो. आहोंची फर्माईश होती मग त्यांच्यासाठी मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरी केल्या होत्या आणि त्यांना बाजरीची भाकर नॉनव्हेज वगैरे असेल तर खायला खरंच खूप आवडतात. आणि अशी ही तुरीच्या दाण्याची आमटी, मेथी बेसन किंवा बेसन असं असलं की त्यांना ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी ती आवर्जून खातात. कामं वगैरे झाली की संध्याकाळी पाहू शकता गच्चीवर एवढा धूळ झाला होता की विचारू काही नका. मग गच्चीवर साफसफाई करायसाठी गच्चीवर गेली होती. आता गच्ची भरपूर मोठी होती. हिवाळ्याचे लेकरं वगैरे उन्हामध्ये आले की तेही धूळ जाते म्हणून म्हटलं गच्ची आज साफसूफ करून घेऊ आणि पाणी वगैरे त्याच्यात टाकून घेऊ. माणसाच्या आयुष्यामध्ये कितीही काही केलं, दगदगीच्या जीवनामध्ये कितीही आराम करतो म्हटलं की आजच्या काळामध्ये आराम हा काही नाही. आणि आराम भेटला तरीही त्या आरामामध्ये सुख आणि समाधान खरंच कुठंतरी हरवलेलं आहे. इतरांचं करता करता स्वतःचं करता करता स्वतःसाठी वेळ देणंही अजिबात कोणाला जमत नाही. आयुष्य कसं असतं, लहानपणीचं आयुष्य खरंच खूप चांगलं आहे. मोठं झाल्यावर असं लहानपणी असं वाटायला लागतं की मोठ्यापणीचं आयुष्य खरंच खूप चांगलं असतं, पण असं काहीच अजिबात असं काही नसतं. असो, प्रत्येकाचं आयुष्य जगण्याची पद्धत आणि प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं. चांगलं आहे, जे आहे ते आहे. फक्त एवढीच इच्छा असते की सुखासमाधानामध्ये आणि सगळ्यांना सुखात ठेवून इतरांचं मन न दुखवता आयुष्य जगण्यामध्ये खरा आनंद असतो. पण कळत बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याच्यानं कोणाचं तरी मन दुखावलं जातं. आता ह्यात चूक आपली असते का समोरच्याची हे समजत नाही, पण गिल्टी मात्र मनाला खरंच वाटतं की जेव्हा असंच काहीतरी झालं होतं माझ्या आयुष्यामध्ये आज, की नकळतपणे माझा जवळच्या लोकांचं माझ्यामुळं मन दुखावलं गेलं होतं. आता कारण काय हे सांगणं मला व्यवस्थित नाही वाटत, पण असो, माणसाच्या आयुष्यात ह्या गोष्टी घडतच राहतात. आता माझी गच्ची वगैरे झाडणं झाली ती धुणं सुरू आहे. माझ्या बाईच्या इकडून तिकडून चक्रा सुरू होत्या की मम्मी एकदम पावसाळ्यासारखी फिलिंग वाटत आहे. कसा वाटला ब्लॉग ना? असा होता माझा दिवस. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय.